मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर तुम्हाला सुद्धा या पावसाळ्यात काहीतरी मस्त कुरकुरीत असं खायचं असेल तर तुम्ही ही मस्त ही रेसिपी चपातीची भाकरवाडी एकदा नक्की ट्राय करून बघा। इतकी मस्त, इतकी कुरकुरीत आणि तोंडाला चव देणारी सारखी ही रेसिपी एकदम 5 मिनिटात बनवून तयार होते। न बनवायची झंझट आणि इतकी सोप्या पद्धतीने बनवून जाते की उरलेल्या चपातीपासून जर तुमची मुलं चपाती खात नाहीत तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। तिला कळणार सुद्धा नाही की तुम्ही ही चपातीपासून बनवलेला आहे। चला तर मग आजची रेसिपीला न वेळ वाया घालवता रेसिपीला सुरुवात एक करूया। मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर शिळ्या चपातीपासून आपण एक नवीन वस्तू बनवणार आहे। तर त्यासाठी घेतलेल्या आहे शिळ्या चपात्या। पहा, 4-5 चपात्या घेतलेल्या आहेत। आता इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे। आता ह्याला चांगलंच बारीक कुटून घेऊया। पहिलं पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल आपण काय बनवायला लागलोय। आता ह्याच्यात एक चमचाभर जिरं टाकूया। आता ह्याला कुटून घेऊया। बारीक असं कुटून घेतले, एका प्लेटात काढून घेते। आता इथे एक बटाटो घेतले, वरची साल काढून, कच्चा बटाटो आहे। आता ह्याला काय करूया, किसून घेऊया। मोठे किसणीने किसून घेते। आता किसून घेतले, याला स्वच्छ धुवून घेते। घेतले असं पाण्यातनं काढून पिळून घ्यायचं पूर्ण असं। हे पास पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आणि ह्याच्यात ठेवून घेऊया। आता इथे एक भांडं घेतलेलं आहे बुट्टी, त्याच्यात टाकूया बेसन पीठ। एक 1.5 कप बेसन पीठ, तांदळाचं पीठ, 1 कप लाल तिखट, 1 चमचाभर हळद, गरम मसाला, ओवा घेतलाय हातावर घासून, कोथा, थोडंसं तेल। आता एकदम मिक्स करून घेऊया हाताने। पाणी ओतूया, थोडं थोडं करून पाणी ओतून घेऊया। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे मस्त असं मिक्स झाले। जास्त पातळ बी करू नका, ह्या पद्धतीने दावलेल्या पद्धतीने। आहे चपाती। आता हे चपातीला कणी असं लावून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने। सोडा बिडा काय अजिबात वापरलेला नाही आपण। असं चौकडनं पसरून का नाही लावून घ्या। बघा ते मस्त असं पीठ छान झालंय आपलं। होतं तेवढं चौकडनं लावून घ्यायचं। इथे ह्या पद्धतीनं फोल्ड करायचं। असं दाखवल्या पद्धतीने करून घ्या।
पाणी ठेवलेलं आहे आणि चाळण ठेवल्या आणि स्टँड ठेवलेला आहे. असं पाणी ठेवून तर ह्याला तेल लावून घेऊया म्हणजे चिटक. असं ब्रशने तेल लावून घेऊया. आणि दुसरी एक चपाती करून घेते मी. तर आता पाणी चांगलं असं शिजायला लागलेलं आहे. तर आता ठेवून घेऊया. तर चाळणीत किती बसतात बघा तेवढं ठेवून घ्यायचं. आता थोड्या वेळ शिजू देऊया आपण वाफवर. आता बाकी तयार करून ठेवते. तर आता झाले का बघूया. मस्त असं झालेलं आहे. हे पहा आता थंड करून घ्यायचं आहे ह्याला. आणि दुसरं बी तयार करून घेतलेलं आहे त्याला बी शिजवून घेते. आता असं कापून ठेवलेलं आहे मी. आता ह्याला बी शिजवून घेऊ, हे करून घेऊ, वाफवून घेऊया. तर पूर्ण का नाही थंड करून घेतलेलं आहे. आता कट करून घेऊया आपण. पूर्ण थंड करा म्हणजे छान होते. हे पहा काय मस्तच असं. तर असंच कापून घेऊया सगळं. कापून घेतलेलं आहे मस्त असं. हे पहा आता तळून घेऊया आपण. तर तेल चांगलं तापलेलं आहे. किती तेलात बसतात तेवढे. काय मस्त छान लागते खायला बी. छान क्रिस्पी होस्तर का नाही भाजून घ्यायचं चांगलं तळून. हे पहा काय मस्त दिसायला लागले. लगे होते जास्त काय उशीर लागत नाही. आपण वाफवून बी घेतलेल्या आहेत चपात्या. मस्त असं बाहेर पाऊस पडतोय छान छान खायला मस्त वाटते पावसाळ्यात असं तळल्याला काहीतरी खायला. आणि तळलं गेलेलं आहे. काढून घेऊ एका प्लेट. आता बघा काय भारीच ना कलर बी मस्त आलाय. आणि मुलांना आवडत आहे बघा हे असलं बनवून दिलं तर. सगळं असंच तळून घेते. तर मस्त बघा आपली भाकरवडी बनवून रेडी झालेली आहे. काय भारी दिसायला लागले. मस्त झालेले आहेत. हे पहा काय भारी झालेले आहेत. मस्त झालेत. नक्की एकदा तुम्ही बी करून बघा. आणि सॉस घेतलेला आहे ते सोबत खायचं एकदम छान लागतंय. तुम्ही बी नक्की करून बघा. आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोंडपातूर खात राहावा, मस्त राहावा. आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.